औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या आणि छत्रपती संभाजीनगर येथे जी औरंगजेबाची कबर आहे ही नष्ट करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यातील लाल महाल चौकामध्ये पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर आपण पाहतोय की हातात त्यांनी हे पोस्टर घेतलेलं आहे। परकीय आक्रमक क्रूर शासक औरंगजेब याचं उदात्तीकरण करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा प्रकारचं हे हातात पोस्टर घेऊन यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे। माझ्यासोबत पतित पावन संघटनेचे पदाधिकारी आहेत। नेमकं कशासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि तुमची मागणी काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या तिथीप्रमाणे आहे आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे। या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आज तर खरं आम्ही औरंगजेबाचं प्रतिकात्मक पोस्टर जाळून आज त्यांना अभिवादन करतो। अजून एक महत्त्वाचा मुद्दा की औरंगजेबाचं उदात्तीकरण जी काय मंडळी करत आहेत त्यांना ही समज करणं गरजेचं आहे की आपल्या भूमीवर परकीय आक्रमक क्रूर शासक औरंगजेब याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जो पवित्रा उचलला होता तो छत्रपती संभाजी महाराजांनी पण केलेला आहे। ट्विटरवर, सोशल मीडियावर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने खोटा इतिहास दाखवला जातो अशा लोकांवर सोशल मीडिया ॲक्टवर कारवाई व्हावी, ACP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ही कारवाई सुपूर्द करावी अशी मागणी आज आम्ही पतित पावन मार्फत करत आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंगजेबाची कबर आहे ती देखील नष्ट करावी अशी देखील तुम्ही मागणी करताय? हो, त्याला कारण आहे कारण की आज जर तुम्ही बघितलं अफजल खानाची पण ज्या पद्धतीने छोटीशी कबर होती त्याचं जे मोठं जे काही जाळं निर्माण तयार झालं तसंच संभाजीनगरमध्येही मोठं जाळं तयार झालं। आणि महत्त्वाचं म्हणजे की जो परकीय आक्रमक आपल्या देशामध्ये आपल्यावर आक्रमण करायला होता त्याचं उदात्तीकरण करायचं का? आपण भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे। भारतीय कायद्यानुसार संविधानाची जो निष्ठावान नसेल तो भारतीय संविधानाची अवहेलना करतो। आज आम्ही पतित पावन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास CBSE बोर्डामध्ये दाखवावा म्हणून गेली कित्येक वर्ष आम्ही मागोवा घेतोय, पाठपुरावा घेतोय, त्याच्यासाठी पण आज आम्ही प्रयत्न करत आहोत। चौक जो आहे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे जी औरंगजेबाची कबर आहे ती देखील नष्ट करण्यात यावी अशी मागणी पतित पावन संघटनेकडून करण्यात येते। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अजिंक्य दायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।